नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। शाळेत यायला झाला उशीर, शिक्षकानं दिली शिक्षा, 13 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू। वसई पूर्वेतील सातिवली येथील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत दिलेल्या शिक्षेमुळे 13 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। काजल उर्फ अंशिका गौड असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती आता 6वीच्या अ वर्गात शिकत होती। 8 नोव्हेंबर रोजी सकाळी शाळेत अनेक विद्यार्थी उशिरा आले होते, त्यात काजलचाही समावेश होता। उशिरा आल्याबद्दल संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याची माहिती मिळते। काही विद्यार्थी दप्तर खांद्यावर घेऊनच उठाबशा करत होते। शाळेतून घरी गेल्यानंतर काजलची प्रकृती अचानक बिघडली। तिला तत्काळ वसईतील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले। नंतर तिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला उपचारासाठी मुंबई येथील जे रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री 11 वाजता तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांवर गंभीर आरोप केले। शाळेच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला, दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। घटनेची माहिती मिळताच वालीव पोलीस शाळा आणि रुग्णालय इथे पोहोचले। विद्यार्थिनीचा मृत्यूचा तपास सुरू असून लवकरच पुढील गुन्हा नोंद केला जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेनंतर पालक आणि नागरिकांनी शाळेजवळ मोठी गर्दी केली होती। या प्रकरणाची गंभीर दखल घेत वसईचे गट शिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे यांनी शाळेला भेट देऊन माहिती घेतली। त्यांनी सांगितले, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। RTE 2009 कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा देणे हा गुन्हा आहे। या मृत्यूमुळे सातिवली परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। मी पांडुरंग गळंगे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती वसई। वसई तालुक्यातील वालीव केंद्रात श्री हनुमंत विद्यामंदिर या शाळेतली इयत्ता 6वीत शिकणारी विद्यार्थिनी हिचा दुर्दैवी अंत झाला। तर या संबंधाने सखोल चौकशी करून संबंधित अहवाल वरिष्ठांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाईल। तुमच्या कानात काय आलंय, म्हणजे काय झालं नेमकं? नाही, सकृतदर्शनी असं कळतंय की ती मुलगी मागच्या शनिवारी शाळेत आलेली आणि असं ऐकण्यात आलंय की तिला शिक्षा वगैरे केलेली, तर चौकशीमध्ये ते सर्व समोर येईल, सत्य समोर येईल आणि ती ॲडमिट होती असं पण कळते। तर नक्की काय बाब आहे याची सखोल चौकशी करून तशा पद्धतीनं अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाईल। काय शिक्षा दिली होती शाळेने? उठबशा काढायला सांगितल्या असं सकृतदर्शनी कानावर आलेलं आहे, पण प्रत्यक्षात काय आहे त्याची वस्तुस्थिती चौकशी आणि ती सर्व समोर येईल आणि तशा पद्धतीनं अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाईल। तर हा शाळा लीगल आहे का? 1ली ते 8वीपर्यंत ही शाळेला मान्यता आहे। स्वयंअर्थसहित शाळा आहे, ग्रँड वगैरे या शाळेला नाही आहे। स्वयंअर्थसहित 8वीपर्यंत या शाळेला मान्यता आहे। जोपर्यंत त्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही स्कूलला ताला मारतोय। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ताला लावतोय। जोपर्यंत मुलीला न्याय भेटत नाही तोपर्यंत हा लॉक मी सचिन मोरे, वसई शहर संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। मुलीचा आम्हाला एक अंशिका गौड म्हणून मुलगी आहे, 13 वर्षाची, 6वीला होती या वर्गामध्ये। आणि आम्हाला समजल्यावरती आम्ही सकाळी इकडे आलो, शहानिशा केली त्यांच्या घरी। ते आता जे हॉस्पिटलला आहेत। प्रकार असा होता की या शाळेमध्ये लेट आल्यामुळं, 10 मिनटं लेट आल्यामुळे त्यांना काय पनिश केलं की उठाबशा काढायला लावली, 100 उठाबशा काढायला लावल्या। आणि त्या याने तिला ऑलरेडी दम्याचा प्रॉब्लेम असल्या कारणाने तिला जास्त ते झेपलं नाही
आणि त्याने मग वेस्टला आपला आस्था हॉस्पिटल तिकडे हे केलं. त्याच्यानंतर मग ती जास्त सिरियस झाली. मग त्यांना तिथून हलवून जेजेला नेला. जेजेला नेऊन आज रात्री त्याची डेथ झाली. काल बालदिन होतं आणि बालदिनाच्या दिवशी जर का अशी शिक्षा शाळेमध्ये देत असतील, शिक्षा ठीक आहे, शिक्षा वर्ग आहे, शिक्षा होते, पण जर काय त्यांना माहिती असताना जर काय त्या मुलीला तकलीफ आहे तरी शिक्षा नाही व्हायला पाहिजे. शिक्षा दुसऱ्या स्वरूपात द्या. तुम्ही काहीतरी शुद्धलेखन वगैरे अशी काहीतरी आणून द्या, अशी शिक्षा द्या. परंतु हे चुकीचं आहे. त्यांना माहीत असताना शिक्षा द्या, परंतु असं तुम्ही त्या मुलीला जर का आजार असेल तर त्या उठाभाषा वगैरे काढायला नाही सांगायला पाहिजे होतं. आता डेथ रिपोर्ट याचं रिपोर्ट आलं, PM रिपोर्ट आल्याच्या नंतर मग आम्ही बघू स्कूलचं काय करायचं ते. तोपर्यंत स्कूलला आम्ही लॉक मारणार महाराष्ट्राने. जोपर्यंत न्याय ते आता तपास होईल, लिगल आहे की नाही. माझ्या माहितीमध्ये तरी ही स्कूल लिगल नाही आहे, परंतु त्याचं पोलीस तपास करतीलच. अजित मौर्य. मैं उस दिन लेट आया था तो हम लोग को उठक बैठक कराया था. कितना उठक बैठक कराया था? मैं 95 के था. कौन से टीचर थे वो? ममता मिस. हाँ, ममता मिस. और वो लड़की को भी किसने कराया था? उतना नहीं पता मेरे को. मेरा नाम है अरुण गौतम. क्या आपको भी उठक बैठक कराया था? हाँ. क्या हुआ था, क्यों उठक बैठक कराया? हम लोग लेट आए थे ना, तो बैग लेके उठक बैठक करे थे. कितना उठक बैठक कराया? 95. ये हमेशा ऐसे ही कराते? नहीं, एक बाजी उस दिन बस लेट आए ना तो उठक बैठक करा. कितना मिनट लेट आए थे आप? हम 20 मिनट. कितने बच्चे लोग थे जब उधर उठक बैठक करा? गिने नहीं थे, बहुत लोग थे. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.